महाराष्ट्रातल्या कुलगुरूंचे प्रतिनिधी म्हणून सुहास पेडणेकर सर देखील उपस्थित होते. आमच्या खात्याचे सचिव सौरभ विजय देखील उपस्थित होते. आणि आम्ही या खात्यामार्फत या निर्णयाप्रत आलेलो आहोत की 31 मार्चपर्यंत, कालपर्यंत आपण असा निर्णय घेतला होता की फक्त कॉलेजमध्ये क्लासेस बंद राहतील, पण आज आपण असा निर्णय घेतला की कॉलेजमध्ये चालू असणाऱ्या परीक्षा देखील 31 मार्चपर्यंत पुढे जातील. त्याच्यामध्ये कॉलेजच्या परीक्षा असतील, विद्यापीठाच्या परीक्षा असतील, त्या 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय आज खात्यामार्फत आम्ही घेतलेला आहे. दुसरा निर्णय असा घेतलाय की 25 तारखेपर्यंत, 25 तारखेला सुट्टीच आहे गुढीपाडव्याची, पण 25 तारखेपर्यंत प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे वर्क फ्रॉम होम या तत्वावर 26 तारखेपर्यंत घरीच काम करतील. विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये यासाठी कुलगुरू किंवा तत्सम अधिकारी ज्यावेळी त्यांना अत्यावश्यक म्हणून बोलवतील त्यावेळी त्यांना कार्यालयामध्ये यावं लागेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट्स असतील, अन्य काही गोष्टींची जर आवश्यकता लागणार असेल त्यांना द्यावी लागतील. 27-28 तारखेला पुन्हा एकदा या सगळ्या सिच्युएशनचा रिव्ह्यू घेतला जाईल. रिव्ह्यू घेतल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा आणि कॉलेजच्या परीक्षा कधी घ्याव्यात या संदर्भात सगळ्या महाराष्ट्रातल्या कुलगुरूंशी चर्चा करून त्यावेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल. आणि सिच्युएशन मध्ये बदल जर झाला नाही तर 31 तारखेनंतर काय करायचं ते 27-28 तारखेला जेव्हा आम्ही परत एकदा सगळा रिव्ह्यू घेऊ त्याच्यानंतर निश्चित केलं जाईल. शहरातल्या महाविद्यालयांना देखील बंधनकारक राहील, ग्रामीण भागातल्या महाविद्यालयांना देखील बंधनकारक राहील, सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजना हे बंधनकारक राहील. मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज हा वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये येतो, पण मला असं वाटतं की सगळेच विभाग अशा निर्णयाप्रत येतील. इंजिनिअरिंगच्या सगळ्या परीक्षा सगळ्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाखाली येणाऱ्या शिक्षण संस्था म्हणजे महाविद्यालय असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, विधी महाविद्यालय असतील, डीएड कॉलेज असतील, बीएड कॉलेज असतील, डी फार्म, बी फार्म आणि विद्यापीठ या सगळ्याच परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय विभागाने घेतलेला आहे. आणि या संदर्भातलं अधिकृत जोपर्यंत खात्यामार्फत काही जाहीर होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये हे देखील माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आणि जनतेला देखील विनंती आहे. कारण हा परीक्षेचा जो काळ आहे या परीक्षेच्या काळामध्ये प्रेझेंटी जर आपण बघितली तर ऍक्च्युअल प्रेझेंटीपेक्षा परीक्षेच्या काळामध्ये प्रेझेंटी ही जास्त असतं. आणि प्रेझेंटी बघता त्यांचा प्रवास हा रेल्वेमधनं होणार आहे, बसेसमधनं होणार आहे, त्याच्यामुळे हे सगळं थोडंफार कुठंतरी अडचणीचं होऊ शकतं. म्हणून सांगोपांग सगळा विचार करून महाविद्यालय आणि म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि टेक्निकल विभाग या दोन्ही विभागांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्याचं परिपत्रक आता 5 वाजेपर्यंत प्रत्येक युनिव्हर्सिटीकडे जाईल. आपल्या माध्यमातून युनिव्हर्सिटीला देखील मला सूचना करायची आहे की याचं तंतोतंत पालन झालं पाहिजे आणि भविष्यात एखादी कुठची जर परिस्थिती आली तर त्याला तोंड देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या कार्यालयामध्ये येऊन त्या परिस्थितीला सामना करण्याची इच्छा ही आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये असली पाहिजे ही देखील सूचना आपल्या मार्फत मी त्यांना करतो. आणि म्हणून जे घरी बसून काम करणार आहे त्यांना कधीही पुन्हा कुलगुरू ज्यावेळी सांगतील किंवा आमचे अधिकारी सांगतील त्यावेळी कामावर यावं लागेल आणि त्या पद्धतीनं पुढे जावं लागेल. आता शिक्षकांचं वगैरे घरी बसून म्हणजे नेमकं काय करणार ते घरी बसून? तर शिक्षकांच्या बाबतीमध्ये मुद्दा असा आहे की जर विद्यार्थीच नसतील, कारण एकतर ज्या ज्या परीक्षा होत्या त्यांचं शेड्यूल ठरलेलं आहे, त्यांचे पेपर ठरलेले आहे, सगळं ठरलेलं आहे. फक्त आता या सगळ्या गोष्टीला कुठेतरी डॅमेज कुठची संस्था होऊ नये किंवा काही गोष्टी घडू नयेत यासाठी शिक्षकांना देखील प्रवास टाळावा, घरीच थांबावं अशा पद्धतीची आपण सूचना केलेल्या आहे. आणि प्रशासकीय कर्मचारी जे आहेत त्यांनी घरी बसून काम करावं अशा पद्धतीच्या सूचना आहेत. आता काही मंडळींना